अरे कर्तव्य कवा सांगता मला मी 2-3 गाण्याला तुम्ही फसवले. ता बोलता मला ऍडमिट होतो मी सांगून ठेवले मी जागरणाने तरी विचारते आजकाल बघला बघ पायलट भेटतात तुम्ही. आम्ही कसे असे नॉर्मल फ्रेंड भेटतात ना, तुम्ही कसे एकदम बाईक कसे विमान उडवतात ना. सो हाय गाईज, तुम्ही कसे आहेत सर्व मजेत ना? तर मजेत तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे हितन माली ब्लॉग तुमच्या हक्काच्या अग्रिकोली चॅनलवरती. सो गाईज आज आहेत गौरी. काल गौरी हाणल्या आणि आता आज 5वा दिवस आहे. सो आता आपल्या चाचूसांची इथं गौरी बसलेल्या आहेत. तिथं आता आपल्या मावशीकडे पण गौरी बसलेल्या आहेत. सो तिथं आरती चालू आहे. सो तिथून मी इथं गौरी आहेत आणि मी इथे गाडी चालू ठेवली. तर आरती झाली असेल तर पाया पडून येतो, पण गाडी चालू ठेवली तर लक्षातच नाही माझ्या. सो चला आता आपण मम्मी बघा आलेली आहे. मम्मीचा टाइमपास करू. मम्मी आलेली आहे. झाला टाइमपास सापटीन तुला टाइमपास. 2 मिनिटं लेट झाला फक्त मी गाईज. 2 मिनिटं लेट झालं. गाडी चालू ठेवलं ना, फक्त पाया पडायला गेलं तेवढंच लेट झालं. चला मावशी तिकडे वाट बघते आपली. सो चला आपण जाऊया आता. गौरी गणपतीचे सणाला गो बहिणी बेगीन संगे चल माहेराला. गौरी गणपतीचे सणाला गो बहिणी. तर मित्रांनो आता इकडे मी जेवायला बसलो. मावशीने दाल भात मोदक आणि मस्त सोय केली आणि सर्वजण इकडे जेवायला बसले. मामा मम्मी. स्वतः मी मस्त पोट भरून जेवून घेतो. तो गाईस बघा आता आत्या आलेली आहे. आता काय आपले गाणे बिणे झाले शूटिंग सर्व. तुम्ही फसवले. मी 2-3 गाण्याला तुम्ही फसवले. ता बोलता मला ऍडमिट होतो मी म्हणून नाही यायला भेट. विचार ना दोघांना. मला बोलली ऍडमिट केले असं, पण तो शूटला ताप बोलला तुम्ही बघला. शूटला ताप होता तरी मी शूट केली. या ना खोटा वाटते आता. मी केलं ना. याला मी सांगत होतो काय खावायला तुला काही जातच नाही. काय बोलते संगली चायनीज. बरं तुला वेज जमल नाही जमल ना. मग आता बाकी मस्त शूट केली. धन्यवाद धन्यवाद. तुम्ही पण आले, आम्हाला जरा असा सपोर्ट भेटला. आणि मामा पण आहेत आणि विक्रांत भाऊ पण आले. बाई गाऊस ते मम्मी काय मम्मी. तुम्ही मजा जाम घेतली माझी. तुम्हाला एक सिक्रेट सांगू त्या शूटचा. नको ना आता करा. म्हणजे तुला का नक्की बोलायचं स्पष्ट बोल ना. शूट भारी झाली. मामी पाहिजे होती तेव्हा. आता आहे ना. आता शूट नाही ना. हा मामी पाहिजे होती. बघला आता चिरत मजा येते माझी. आता जागरण नाही यावाचा. तुझ्या आजी सांगे नको येऊ बोलते. तुम्ही जागरणाने येणार होते म्हणजे आजकाल आले. मी सांगून ठेवले मी जागरणाने येईल तरी विचारते आजकाल आले. बघला बघ मामा तुम्ही पण या ग जागरण. 15 दिवसाचं ना. 15 दिवसाचं कोणतं नसतं ना. 10 दिवसाचं नाही ना. मजा करायची आपल्याला. मस्त खेळ ठेवला. खेळाला बक्षीस गेल्या वर्षी कुठं होता. साड्या घरील बिरेल ठेवलेला आम्ही. मग गेल्या वर्षी सगळं बक्षीस आत्याचं जिंकलेली. मग पहिल्या वर्षी मी काढलेला, दुसऱ्या वर्षी मी काढलेला. मंदिराचा एक यावला ना गावाला तयार वरती कर मुंड्या गेल्या ना. काम ना करत जाऊ. फेस यार नाही भेटे. फेमस नाही भेटे मला. काहीच प्रॉब्लेमच नसते. रेडी असतो लगेच. आता थांब आरतीला आता काय करू पाहिजे.
सो बघा आता अभ्यासा चाललेले आहेत. अभ्यासाना जरा बाहेर जायचं आहे. जागरण नक्की यावचा त्या. हा नक्की नक्की. पक्का ना? मग आता धावपळ जागरण नाही कर्तव्य कवा आपला. अरे कर्तव्य कवा सांगता मला ते काही तशाला. मामी शूटचा सांगता तुला नंतर मी. इमोशनल ब्लॅकमेल ना त्या. चला मामा. चलो बाय 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 बाय. तुम्ही ना मला पासवर्ड माहिती होता. तू काही नव्हता करू शकत तू पण. मला ते तुम्ही शिकवलेलं ना. मला माहित होता. गाईज बघा विक्रांत भाऊनी ना अख्खे लाईफ माझ्या हातामध्ये दिली. विश्वास ट्रस्ट 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 ट्रस्ट. आणि आत्या पण माझा मोबाईल विसरलेली. आज घाई घाई मध्ये विसरलेले तुम्ही. आरती टाकून निघलो तर बाप्पानी शिक्षा दिली. मग 100%. 100% तू का तू यो बी विसरला आता. तो नशी तुझ्या हाताने रेलता. हा म्हणून त्याला माहित नव्हता कुठं मोबाईल. मला मी नाही का मला आत्याच्या जे बस दाबून ठेवता हे सिरी दाबच नाही. आत्याचं ही सिरी दाबच नाही. नंतर तुझा मोबाईल दिला कॉल डॅड. पहिले पप्पा बोललो नाही बोला. मग पहिले फादर बोललो डॅड बोललो तर लगे मामाला फोन लागला. चला बाय 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 बाय. मग लागते ना. मग आता जागरण नाही या का तुम्ही दीदीला पण घेऊन. 21 तारखेला. हो 21 नाही 15 दिवसाचा असतात. म्हणजे तारीख 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 21. चला आता बाय 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 बाय. चला मामा. बाय बाय. सो गाईज बघा आता आपल्याला आणखीन 2 पायलट भेटणार आहे. आता आपला मीर दादा तर पायलट आहेतच. सो आता बघा आपल्याला अथर्व दादा भेटलेला आहे. हाय गाईज. आणि आपला तन्मय दादा. हॅलो. भाई कसे आहेत तुम्ही. मस्त एकदम मस्त. म्हणजे कसं असं तुम्हाला कसं फील होतं म्हणजे पायलट भेटतात तुम्ही. आम्ही कसे असे नॉर्मल फ्रेंड भेटतात ना. तुम्ही कसे एकदम बाई कसे विमान उडवतात ना. आम्हाला कधी नेतात हव्यात. तुम्हाला कसं आम्ही जमिनीवरती ठेवल्यात ना. आम्हाला हव्यात कधी नेतात तुम्ही. अरे आधी जॉब तर लागू दे यार. लगेच नेणार ना. पैसे नाही द्यायला लागणार. फक्त टॅक्स भर. बघला भाई टॅक्स भरायला लागतो. तो कसा व्हायचा रे यांचा. टॅक्स आमच्या हातात नसतो ना. मग ते तुम्ही भरू शकता ना. म्हणजे आमच्याकडे एवढं नाही करू शकत का. ठीक आहे बरोबर. तू बीच्या अगोदर आला का बीच्या नंतर आला तू. बी म्हणजे सॉरी मीर दादा. आम्ही त्याला बी बोलतो ना. मीच्या नंतरची बॅच आहे आमची. अच्छा बिग बी. अरे बघला. डबल बी. म्हणजे मीर दादा आला त्यानंतर तुम्ही आले सगळे. नाही त्याच्या आधी आलो आम्ही. त्याच्या आधी. अच्छा ओके. बॅच त्याच्या नंतरची असं. अच्छा अच्छा. म्हणजे फक्त मीर दादाला डिले झाला थोडासा. बाकी सगळं व्यवस्थित ना. पुढे आलो बाई त्यांची गाडीत ना चढत वाटतं. काय विचारायला आला ना तिथून लगेच काच बंद कर. तुला घर जावे बनायचं आहे. बी बाजू लाव ना. बी बाजू लाव ना भाई. तन्मय तुला घर जावे बनायचं आहे. ठीक आहे काय. त्याला औषध बघा का ते. त्याच्या खाली काय असतो वैश्वी. हे टेबल मध्ये आहे बघ तो वाला.
नाही राहते ना असं दोनों ड्रॉवर देख ना उसके. सो गाईज बघा आता आम्ही सर्वजण पत्ती खेळायला बसलेलो आहे. इकडे बघा आमचा इन प्रोसेस पायलट बसलेला आहे. इथे दिदीसा बसलेले आहेत आणि इकडे आव तो केवणीला गेले आणि इकडे लगातार 1 2 3 4 इथं बसते. 4 कॅप्टन बसले. हा प्रोसेसवाला आहे ना तो. आणि इकडे तो सांगून फायदाच नाही ना. को पायलट आहे. को पायलट केबिन वाला आहे तो. भाई एक काम करा ना. विमानावर तसे 32 येतं ना तुम्ही. 1 2 3 4 4 जण असे फोकस कर. गुंगा आहे तू. जबा बोला 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 गुंगा बोला. गुंगा आहे तू. गुंगा आहे. काय बोलला वेदू. बोला बोला बोला.